सध्या आपण आजरा तालुक्यामधील सोहाळे या ठिकाणी आहे। काही तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी पाठीमागे आपण बघू शकता की पावसामुळे नदीला पूर आलेला आहे आणि जे शेतकरी बांधव जे आहेत ह्या पुरामुळे शेतकरी बांधवांचं जे आहे तर खूप रोपाचं नुकसान होतं। तर आपल्यासोबत आहेत काही महिला आहेत ते रोप लागण्याच्या याच्यामध्ये गुंग झालेल्या आहेत, तरीसुद्धा आपल्या व्यथा मांडण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। मावशी, नाव काय आपलं? विजय मला सूर्यकांत दोरुगडे। बरं, नदीला जर पूर आल्यावर काय होतं म्हणजे रोप तुम्ही लावता वगैरे आणि काय होते पुढे? नदीला पाणी आलं की पाणी भरपूर आलं की नुकसान होतं आहे आणि नुकसान भरपाई वगैरे काय भेटत नाही आणि येऊन पंचनामा करून जातात, पण त्याची काही दखल घेत नाहीत लवकर। हे प्रत्येक वर्षी असं होतं? हां, प्रत्येक वर्षी असं होतच आहे। तर हे किती क्षेत्र आहे की ह्या याच्यामध्ये नदीच्या पुरामध्ये त्यांना शेतकऱ्यांना फटका बसतो? तरी हे 7-8 एकर तरी असणार जमीन। गेल्या वर्षीला नदीला पूर आला होता का? हां, आलेला पंचनामे वगैरे झाले होते का? हां, पंचनामे झाले होते। पंचनामे होऊन त्याची दखल वगैरे तुम्हाला ते नुकसान भरपाईचा तुम्हाला होता का? कुणाला भेटला, कुणाला नाहीच भेटला। ज्याचं जास्त नुकसान झालं त्याला भेटलंच नाही आणि ज्याचं कमी नुकसान झालं त्याला भेटलं। लीला संभाजी दोरुगडे। नदीचा महापूर आला की केवढं नुकसान होतं या पिकांचं? भरपूर होतं तसं नुकसान। पूर आला की असं वाहूनच जातं सगळं, असं अर्ध्यापर्यंत। ठीक आहे। तर शासनाच्या ज्या योजना आहे, शासनाच्या ज्या निधी जो आहे म्हणजे त्या तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेल्या आहेत का? नाही, थोड्या थोड्यांना पोचतात, थोड्यांना नाही। पंचनामा करायला वगैरे येतात? हां, येतात का नंतर कुठे दखल घेतात, नाही घेत, बघून जातात। एकंदरीत जर आपण विचार केला तर ह्या ठिकाणी जे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यानंतरनं जे त्यांना निधी भेटतो हे ते आतापर्यंत हे त्यांना अनेक लोकांना भेटलेले नाहीत असं हे गावकरी सांगत आहेत। आजरा न्यूजसाठी कोल्हापूर प्रतिनिधी विक्रम केंजेकर, धन्यवाद।